स्वतःच्या गावापासून बदल करावा का, स्वतःपासून बदल करावा का, हा खरा प्रश्न आहे. मी असं समजतो की आधी जर स्वतःचा विचार केला, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला, आपल्याकडे अनेक अंगांनी त्यांचं मार्गदर्शन झालेलं आहे. अध्यात्मामधली सगळ्यात जास्त दर्शनही आपले तत्त्वज्ञान आपलं अत्यंत समृद्ध होतं आणि व्यक्ती म्हणून आपल्याला उभारणी द्यायला भारतीय तत्त्वज्ञान हे जगातलं सगळ्यात ज्याला मी म्हणेन की पूरक तत्त्वज्ञान आहे अशा प्रकारचा तो आपला वारसा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी असं समजतो की व्यक्ती म्हणून वाढत असताना 3 गुण आपल्यामध्ये आले पाहिजेत असं मला वाटतं. ते 3 गुण विनोबांनी सांगितले. त्यातला पहिला म्हणजे निर्वैर होता आलं पाहिजे. वैर व्यक्तीबरोबर नाही, वैर नसावं. वैराने आपलंच नुकसान होतं, आपल्याच मनाचे विकार वाढतात आणि वैरातून आपलंच मन दुर्बल होतं. त्यामुळं वैर नसावं, निर्वैर असावं. याचा अर्थ निष्क्रिय असावं असा मात्र नाही. समाजात जे चाललं आहे त्याला काही प्रसंगी वैर घेऊन उभं राहावं लागतं. ते वैर कल्पनेला असावं, ते संकल्पनेला असावं, ते वैर व्यक्तीचं नसावं. घातक प्रवृत्तींच्या विरुद्ध एक वैर घेण्याची जी गरज असते तर ती त्या प्रवृत्तीविरुद्ध असावी, ती त्यातल्या व्यक्तींविरुद्ध नसावी असं मला वाटतं. निर्वैर होणं फार अवघड आहे आणि ते मला वाटत नाही मलाही पुढच्या काही आणखी 40-50 वर्ष जमेल, पण त्याचा प्रयत्न मात्र केला पाहिजे की आपण निर्वैर असलं पाहिजे. दुसरं आपण निष्पक्ष असलं पाहिजे असंही विनोबांनी सांगितलं. आता इथे निष्पक्षाचा अर्थ म्हणजे शिवसेना का राष्ट्रवादी असा नसून, अशा पक्ष नसून, निष्पक्षाचा अर्थ जो विनोबांना अभिप्रेत आहे, जो मलाही वाटतं की तोच अर्थ असावा, तो अर्थ असा आहे की कोण बोलला यापेक्षा याचं खरं म्हणजे याच्यावर लक्ष न देता खरं कोण बोलला त्याचं साथ देणं, त्याचा पक्ष घेणं म्हणजे निष्पक्ष. निष्पक्ष म्हणजे अलिप्तता नाही, निष्पक्ष म्हणजे वेगळं ठेवणं नाही स्वतःला. निष्पक्ष म्हणजे चांगल्याचा पक्ष घेणं, ते चांगलं कोण बोलतं ह्याचा विचार न करता, या अर्थाने निष्पक्ष. आणि तिसरं निर्भय व्हावं लागेल. निर्भय होण्यासाठी फार काही मोठ्या तत्त्वज्ञानाची गरज नाही. आपण आलो कुठून आणि जाणार कुठून एवढा जरी विचार केला आणि आपलं जगणं शाश्वत नाही पृथ्वीवरचं, आपण पृथ्वीवरचे पाहुणे आहोत एवढं जरी लक्षात घेतलं तरी निर्भय होता येतं. हिंदी चित्रपटांनी आपल्याला फार दुर्बल बनवलं. हिंदी चित्रपटात राजकीय लोक असतात, ते कोणाला तरी मारायलाच टपलेले असतात आणि मग तो खून होतो, मग पत्रकारही मॅनेज होतो आणि सगळंच काय काय होतं. एवढं काही जगात वाईट नाही. 8-9 वर्षांपासून अनेक चळवळींमध्ये मी भाग घेत असतो आणि लोक मला म्हणतात की अहो ते तुम्हाला मारतील, मला कधी धमक्या आल्या नाही आजपर्यंत. खरं म्हणजे हे एक मिथक आहे की जर कोणीतरी काम करायला उभं राहिलं की लगेच त्याच्याविरुद्ध ती ताकद त्यांची नसते. मला असं वाटतं की ही माणसं जी अनैतिक असतात ती नैतिकतेपुढे हारतात आणि आपली नैतिकता जर उदंड असेल तर मला नाही वाटत की कोणी आपल्याला हात लावू शकतो. अभावाने कधीतरी सतीश शेट्टीसारखे असतील, कधीतरी दाभोळकर सरांसारखे असतील, असे अपघाताने घडतात. ही माणसंही सच्शील, चांगल्या चारित्र्याची होती, पण तरी त्यांचं असं झालं हे स्वाभाविक आहे. त्याचं कारण मी असं म्हणतो की तो आमच्या व्यवसायातला ऑक्युपेशनल हजार्ड आहे. जर म्हणजे व्यवसाय हा शब्द चांगल्या अर्थाने घ्या, राजकारण्यांच्या अर्थाने नको. ऑक्युपेशनल हजार्ड आहे ते. एक जसं फर्नेसच्या शेजारी काम करणारा कामगार भट्टीच्या शेजारी, त्याच्या अंगावर फर्नेस वितळून त्यातला धातू बाहेर येऊ शकतो, अपघात होऊ शकतो. ड्रायव्हरच्या व्यवसायात गाडीला अपघात होऊ शकतो, तसाच हा अपघात आहे असं समजावं आणि निर्भय होण्याचा प्रयत्न करावा. निर्भय होण्यामध्ये अजून एक आहे की निर्भय तर असावंच, पण त्याचबरोबर निस्पृहसुद्धा असलं पाहिजे. व्यवस्थेला जेव्हा कळतं की हा माणूस विकतही घेतला जाऊ शकत नाही आणि हा माणूस घाबरतही नाही, तेव्हा व्यवस्था तुम्हाला काहीही करत नाही. अनुभव असा आहे की सर्वत्र असलेले RTI ॲक्टिव्हिस्ट किंवा सर्वत्र असलेले काम करणारे सामाजिक कार्यकर्ते यांचं जर तुम्ही प्रमाण पाहिलं किती लोकांची हत्या झाली तर ते तसं फार कमी आहे. इतर गोष्टींच्या मध्ये जसे धोके आहेत तेवढंच ते. त्यामुळं निर्भयता मनाचीही अत्यंत गरजेची आहे. माणूस कशाने मरत नाही, इथल्या इथे हार्ट अटॅक येऊन मरू शकतो, बाहेर पडलं की रस्त्यावर अपघाताने मरू शकतो. त्यामुळे मृत्यूचं भय ही जगातली सगळ्यात वाईट गोष्ट आहे आणि तिच्यावर जर आपल्याला
पूर्ण जिंकता नाही येणार, आपण काही ज्ञानेश्वर तुकाराम नाही, पण त्याला आपल्याला थोड्याफार प्रमाणात जर मात करता आली आणि हे जर म्हणता आलं की मला मारलं तर पुन्हा भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे फक्त वस्त्र बदलून पुन्हा तुम्हाला त्रास द्यायला येईल, तर मला वाटतं की त्याच्यावरचा उपाय हा सापडू शकतो. चेंज करताना, बदल करताना मला असं विशेषतः तरुण मंडळींना सुचवायचं आहे की समर्थ रामदासांचं एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की अभ्यासे प्रकट व्हावे. देशाच्या स्थितीबद्दल खूप काही बोललं जातं, वर्तमानपत्र, टी व्ही चॅनल्स सगळ्यांतून आपल्याला एक कळत असतं. खूपदा ही बाजू एक कल्ली असते, खूपदा इथे दुसऱ्या बाजूचं काही सांगितलेलंच नसतं, अशाही गोष्टी असतात. आणि त्यामुळं बदल घडवणाऱ्यांनी पहिला अभ्यास हा केला पाहिजे. अभ्यासाशिवाय प्रकट होऊ नये हे लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि त्या ज्या पद्धतीने त्यांचं आकलन होतं तशा त्या बरेचदा नसतात. खेड्यांच्या दारिद्र्याचं खूप वर्णन केलं जातं की खेडी कशी दरिद्री आहेत. खेड्यांना आहेच, खेड्यांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव आहे, खेडी ही बऱ्याच प्रमाणात, पण काही विसंगती पण आढळतात. उदाहरणच द्यायचं झालं तर मी आता गावाचं नाव घेत नाही, त्या गावाची बदनामी केल्यासारखं होईल. मी एका गावाला गेलो होतो, त्या गावात 5 लोकांकडे 45,000चे आयफोन होते, पण त्या 5 पैकी 3 लोकांकडे टॉयलेट नव्हतं घरी स्वतःचं. मग याला आपण सरकारला दोष देणार का, यंत्रणेला दोष देणार का, ह्याच्यात लोकांची मानसिकता, लोक काय म्हणतात, लोकांचं प्रबोधन झालं का, स्वातंत्र्य फार लवकर आलं का, लोक तयार नसताना स्वातंत्र्य आलं का. आपण लक्षात घ्या की 66 वर्षांपासून चॅनल्स तर तेव्हा नव्हती, पण आकाशवाणीवरून प्रचार चालू आहे, पेपरमधून प्रचार चालू आहे, थुंकू नका रस्त्यात एवढा प्रचार करण्यासाठी कदाचित काही हजार कोटी रुपये सरकारने खर्च केले असतील, जेन्युइनली खर्च केले असतील, पण तरीही आपल्या देशात लोक रस्त्यावर थुंकतात. आपल्या देशाची ओळखच, सामायिक ओळख दक्षिण, उत्तर आणि पूर्व पश्चिम कॉमन काय आपल्यात, तर सगळीकडे भारतातली मंडळी रस्त्यावर थुंकतात. आता याला सरकार काय करणार, आपण कधी सुधारणार की नाही हा प्रश्न आहे. एकीकडे आपणच असे राहू आणि मग सरकारने बोलावं, एक आपण सरकारवर फक्त म्हणणार असू तर ते एका बाजूचं आकलन आहे, ते संपूर्ण आकलन नाही असं मला वाटतं. आणि म्हणून मला हे फार महत्त्वाचं वाटतं की गांधीजींनी जेव्हा गोपाळकृष्ण गोखलेंना विचारलं की मी काय करू, मला काम करायचं आहे, त्यावेळेला ते म्हणाले की 1 वर्ष आधी तू संपूर्ण भारत बघून ये. त्याला एक अर्थ होता, गांधीजींच्या प्रत्येक कृतीला अर्थ होता. 1 वर्ष भारत बघून ये ही गोष्ट फार महत्त्वाची होती. मुंबईत बसून मराठवाड्याचं विदर्भाचं आकलन होणार नाही, विदर्भात बसून मुंबईचं आकलन होणार नाही. त्यामुळं भारत बघणं फिरणं. तरुणांना तर मला अगदी सांगायचं आहे की मी 6 महिने भारत बघितला BSc नंतर, आणि त्या काळात मला त्या 6 महिन्यांनी जे शिकवलं ते अन्यथा कधीही मला शिकवलं गेलं नाही. माझ्या क्लासरूममध्ये ते कधीच शिकवलं गेलं नाही, तो भारत दिसणं. त्यामुळं जे काही आहे ते उघड्या डोळ्यांनी बघायला शिकलं पाहिजे, त्यातून अभ्यास केला पाहिजे आणि त्यातून निश्चित अशी आकडेवारीसह, पुराव्यांसह आपण बोललं पाहिजे. हवेत गोळीबार करून सिस्टीम किती वाईट आहे हे काही सांगण्यात अर्थ नाही. म्हणून अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतरी झाकोनी असावे, हे समर्थांनी सांगितलं, त्याची आपल्याला गरज आहे. आकलन करताना आपण आज नेमके कुठे आहोत याचा डोळे उघडे ठेवूनच विचार केला पाहिजे. आणि विचार करताना तो वरवर विचार करता कामा नये. म्हणजे इतक्या जिल्हा परिषदांच्या शाळा आहेत आणि त्यात इतके शिक्षक नाहीत, हे फार वरचं आकलन आहे. आपल्याला मुळाशी गेलं पाहिजे. ही शिक्षण व्यवस्था जी मेकोलेने आणली तिच्यातले काय दोष आहेत, तिचे काही दोष दुरुस्त करता येतील का, हे आपल्याला पाहिलं पाहिजे. एक अगदी साधं उदाहरण मी सांगेन. आज मुलांना किती ओझ्याखाली दाबलं जात आहे. तुमची माझी मुलं आज किती दप्तराचं ओझं सहन करत आहेत. त्याची खरोखरच गरज आहे का. दप्तरं कमी म्हणून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आपण क्लासेस लावलेले आहेत. मी नेहमी म्हणतो की न्यूटनच्या आईने जर त्याला सकाळी कथ्थकचा, दुपारी इंग्लिशचा, त्याच्यानंतर संध्याकाळी बॅडमिंटनचा क्लास लावला असता तर शांतपणे बसून फळ पडतं आहे हे बघण्याची सुद्धा बौद्धिक उसंत त्याच्याकडे राहिली नसती. ती स्पेस आपण मुलांना देतोय का आपण असं सांगतोय की 8च विषय शिकवायचे, 9वा विषय नाही. आणि त्यातही आम्ही काय शिकवतो हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही नागरिकशास्त्र शिकवतो. नागरिकशास्त्रात आम्ही काय शिकवतो, आम्ही तद्दन फालतू गोष्टी शिकवतो. राष्ट्रपती होण्यासाठी तो 35 वर्षांचा असावा. किती जण राष्ट्रपती होणार आहेत देशातले. तो अमुक इतक्या वयाचा असावा. तो कंसातली वाक्य आम्ही देतच नाही की तो सोनिया गांधींच्या मर्जीतला असावा, हे मात्र आम्ही काही शिकवत नाही. कंस सोडून तरी शिकलो पाहिजे किंवा कंस धरून शिकवलं पाहिजे. पण जे काही शिकवलं जातं आहे ते उपयुक्त आहे का, किती लोकांना ते उपयुक्त आहे. मी नेहमी म्हणतो की या देशाला 47 साली स्वातंत्र्य मिळालं
तेव्हा या देशाची खरी गरज काय होती? इतिहास जो पुतळ्यांच्या वरून मारामारी करण्यासाठी आपण ठेवला तो 40 मार्कांचा आहे. इतिहासाबद्दल मला काही म्हणायचं नाही, इतिहासाबद्दल मलाही प्रेम आहे, माझ्या इतिहासाचा मलाही अभिमान आहे. पण शेवटी जे फक्त इतिहासाला कवटाळून बसतील त्यांना वर्तमान तर माफ करणारच नाही आणि भविष्यात त्यांना दारातही उभं करणार नाही. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख म्हणलेलंच आहे. किती दिवस ती कीर्ती सांगणार? आणि म्हणून तो जो इतिहास 40 मार्कांचा, पण उद्याचं नागरिकशास्त्र मात्र फक्त 20 मार्कांचं आहे. यावर विचार व्हावा, सरकार दरबारी याच्यावर विचार व्हावा. माझा 4-5 वर्ष मी गेली प्रयत्न करतोय की नागरिकशास्त्राला महत्त्व दिलं पाहिजे. जो देश असा देश आहे जो रूढी परंपरांनी ग्रासलेला हा देश आहे, जो अखंड अंधश्रद्धांनी इतका ग्रासला आहे की अंधश्रद्धेच्या विरुद्ध कोणी बोललं तर त्याचा खून होतो, इतका तो ग्रासलेला आहे. अशा परिस्थितीत आपण देश घडवण्याच्या आधी नागरिक घडवले पाहिजेत की नाही? आणि मग नागरिक घडवण्याची सुरुवात ही शाळेच्या नागरिकशास्त्रामधून झाली पाहिजे. कोणत्या प्रकारचं नागरिकशास्त्र आज आपण शिकवतो? त्याची उपयुक्तता काय? त्याला महत्त्व किती आहे? आज आपला नागरिक, चांगला नागरिकची कल्पना काय आहे? तर तो रस्ता क्रॉस करताना झेब्रा क्रॉसवरून करतो, तो थुंकत नाही, बस संपलं आपलं. त्याच्या पुढे जाऊन की देशाच्या तिजोरीवर करोडो रुपयाचा डल्ला मारत असताना तो घरात शांत बसतो, तर तो नागरिक म्हणवायला खरं योग्य आहे का? असा प्रश्न आपली व्यवस्था विचारत नाही. आणि म्हणून 120 कोटींच्या देशात मुठभर लोक पैसे खाऊन देशाला वेठीला धरतात आणि 120 कोटीमधले 119 कोटी काही लाख जे असतील ते मात्र शांतपणे घरात बसून आहेत. जणू काही हा त्यांच्या नागरिकत्वाचा भागच नाही. देशाचं जे काही त्यांचं नातं आहे ते नाहीच आहे. आपल्याकडचा जो उच्च मध्यम वर्ग आणि वरचा श्रीमंत वर्ग आहे त्याला या परिस्थितीशी काही घेणं देणं नाही. त्याचं कारण तो या परिस्थितीचा लाभार्थी आहे. तर मद्याच्या जाहिरातीत आपण पाहत होतो, पोलिसला म्हणतो 500 रुपये रखले. त्यांना भ्रष्टाचार पाहिजे, हे त्यांच्यासाठी वंगण आहे, त्यांना ते पाहिजे. मी नेहमी म्हणतो की देशाचा संबंध किती राहिला आज. मी पुण्यातल्या भांडारकर प्रभात रोडवर राहतो आणि मी म्हणतो की आमच्या भागातले 100 लोक जे सकाळी कुत्र्यासह फिरायला जातात त्यांना पकडलं आणि विचारलं की अमेरिकन ग्रीन कार्ड मिळण्याची पद्धत काय, तर त्यातले 90 लोक खडानखडा सांगतील तुम्हाला माहिती, अमेरिकी अधिकाऱ्यापेक्षा चांगली. पण त्यानंतर जर विचारलं की आपल्या भागातलं रॅशन कार्ड कुठे मिळतं, तर ते 10 लोकांना माहिती नाही. देशाशी एक मोठा डिस्कनेक्ट आपला झाला आहे त्या वर्गाचा, की त्यांना मी रेसिडेंट नॉन इंडियन असं म्हणतो, भारतात राहून अभारतीय झालेले लोक असं म्हणतो. अशा लोकांच्या साह्याने जर लोकशाही पुढे जाणार असेल तर आज दिसते तेवढीच लोकशाही आपली लायकी तेवढ्याच लोकशाहीची असं म्हणलं पाहिजे. आता काही यथा राजा तथा प्रजा नाही आहे, कारण आता राजा प्रजेतून येतो, तो घराण्याने येत नाही. म्हणजे घराणेशाही आहे कित्येक ठिकाणी, ती गोष्ट वेगळी, पण तरीही जो राजा येतो तो आता लोकांमधून येतो. आणि म्हणून या पुढच्या काळात यथा प्रजा तथा राजा असणार आहे. प्रजा सुधारली तर राजा सुधरेल, याच्याकडे आपल्याला बघितलं पाहिजे. एक व्यक्ती म्हणून आपण विचार केला पाहिजे की शिक्षण आपलं आजचं आनंदी शिक्षण आहे का? 8-10 दिवसाखाली कुलगुरू निवृत्त झालेले नागनाथ कोत्तापल्ले सर माझ्यावर एका व्यासपीठावर आम्ही होतो. त्यांनी भाषणात जे सांगितलं ते ऐकून मी दिग्मूढ झालो. ते म्हणाले की ते आमच्या तिकडे मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी एका महाविद्यालयावर परीक्षेच्या काळात छापा घातला. 850 पैकी 850 मुलं कॉप्या करत होती आणि त्यांचे पालकच त्यांना कॉप्या देत होते. कोणता भारत आपण घडवायला जातोय? काय बदल आपण घडवू? कॉपी करून आलेला पुढे टिकेल का? आणि त्यामुळं सर्वत्र अवस्था, शिक्षण सगळीकडे पण ज्ञान कुठेच नाही अशी झाली. आपल्याला ज्ञानाशी आपली कमिटमेंट आहे का नुसत्याच शिक्षणाशी, बिल्डिंगशी, इमारतींशी आणि इन्फ्रास्ट्रक्चरशी आणि मोठमोठ्या नेत्यांच्या संस्थांशी, त्या इन्फ्रास्ट्रक्चरशी आपली कमिटमेंट आहे का ज्ञानाशी आपली कमिटमेंट आहे? हे समाजाने ठरवायचं आहे. पदव्या विकणारे विकतील, देणारे देतील. पदव्या कुठपर्यंत विकल्या जातील? जोपर्यंत घेणारे आहेत तयार तोपर्यंत. आणि ज्ञान हे सगळं पदवीभोवती केंद्रित झाल्यामुळं आम्ही असं समजायला लागलो की पदवी हेच शिक्षण आणि त्याहून पुढे धोकादायक म्हणजे शिक्षण हेच ज्ञान असं आम्ही समजायला लागलो. खरं म्हणजे ज्ञान आणि शिक्षणाचा काही संबंध नसतो. एक फक्त विनोदी किस्सा मी सांगतो की ज्ञानाचा आणि शिक्षणाचा कसा कधी कधी संबंध नसतो. एक रेल्वेमध्ये 2 सुशिक्षित टाय लावून बसले होते, त्यांच्यासमोर एक शेतकरी बसला होता आणि बाहेर एक झाड दिसलं, त्याच्यावरून ह्या 2 सुशिक्षितांची चर्चा झाली. एक म्हणला या झाडाला आंबे 4 वर्षांनी येणार, दुसरा म्हणला याला 6 वर्षाच्या खाली आंबेच लागणार नाही. आणि मग हा थिसिस तो थिसिस, दोघंही विद्वान PhD असावेत. सगळ्या थिसिसची झाली. 2 तासांनी शेतकऱ्यांची उतरण्याची वेळ झाली. उतरताना शेतकरी त्यांना म्हटलं की साहेब आपण दोघंही शेती खात्यातले तज्ज्ञ दिसता. म्हणले कसं काय ओळखलं तुम्ही? तर म्हणले नाही साधी गोष्ट आहे, ते झाड आंब्याचं नव्हतंच, ते लिंबाचं झाड होतं म्हणून. तेव्हा शिक्षणाचा आणि ज्ञानाचाही कधी कधी संबंध असतोच असं नाही.
आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवताना मला असं वाटतं की ज्ञान हे मुख्य, शिक्षण आणि पदव्या ह्या त्यानंतर येतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजचं शिक्षण हे आनंददायी शिक्षण आहे का, असा एक प्रश्न नेहमी मला पडतो. की खरोखर आनंददायी आहे का हे शिक्षण? का हे शिक्षण सक्तीचं आहे, बळजबरीचं आहे, विद्यार्थ्यांना न आवडणारे विषय पण त्याला शिकावे लागतात, फार काही त्याला चॉईसच नाही आहे, असं शिक्षण आहे का? त्याकडे सुद्धा आपल्याला एकदा पाहावं लागेल. मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो, मी खेड्यातून आलो आणि मी जेव्हा 20 वर्षापूर्वी पुण्यात आलो तेव्हा मला खूप कॉम्प्लेक्स होता की मला इंग्लिश चांगलं बोलता येत नाही, याचा मला कॉम्प्लेक्स होता. माझ्याकडे अनेक असे अंगीभूत गुण आहेत जे खेड्यातच मिळू शकतात. मी झाडावर पटकन चढू शकतो. ती अंगीभूत कला मला खेड्याने दिली माझ्या. ते एक निसर्ग आपल्याला देतो सगळं. तो आपल्याला त्यांनी माणसाला इतर प्राण्यांसारखंच माणसालाही सक्षम बनवलं आहे. आपल्या क्षमता आपण ओळखतो का नाही हा प्रश्न आहे. मग मी विचार करतो की समजा समोरून वाघ आला तर झाडावर पटकन चढणारा वाचेल का फाडफाड इंग्रजी बोलणारा वाचेल? अंगीभूत कला गुण याला आमच्या शिक्षणात काहीही महत्त्व नाही. तू फाडफाड इंग्लिश बोल आणि पुढे जा. इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाने तर मला असं हे अगदी स्पष्ट दिसतं आहे, भीती वाटते मला की कदाचित 20-1 वर्षानंतर फक्त टाय लावलेले वेटर्स आपण तयार करू मोठ्या हॉटेलातले, यापेक्षा अन्य काही आपल्या हाती लागेल. विचार करणारा माणूस, चिंतनशील माणूस हाती लागेल की नाही, इतपत ही शिक्षण व्यवस्था आपली वेगळ्या वाटेने जाते. मातृभाषेतून शिक्षणाचा मुद्दासुद्धा आपण इतका दुर्लक्षित ठेवला आणि हे करताना आपण हे विसरतो की आज जे कोणी शास्त्रज्ञ म्हणून नामांकित आज आपल्यासमोर आहेत, मग ते गोवारेकर, नारळीकर, माशेलकर, काकोडकर कोणी असो, ही सगळी मंडळी मातृभाषेतून शिकलेली आहेत. ज्ञानाची जी काही रंध्र आहेत ती फक्त मातृभाषेतूनच जास्त चांगल्या रीतीने मोकळी होऊ शकतात. परंतु आज परिस्थिती अशी की आमच्या घरात कामाला येणारी बाईसुद्धा तिची पण ही ॲस्पिरेशन आहे की तिचा मुलगा इंग्लिश शाळेतच गेला पाहिजे. भले ती घरी इंग्लिश ना बोलो, भले आपण ना करो. मला वाटतं समाजाने थांबावं, एक पॉज घ्यावा आणि कुठे आपण आहोत याचं चिंतन करावं. प्रवाहपतीत किती व्हायचं हेही आपण ठरवावं की शेजाऱ्याचा मुलगा इंग्लिश शाळेत आहे म्हणून माझा जाईल का, हेही ठरवण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं. शिक्षणानंतर मुद्दा येतो तो आरोग्याचा. देशभर आरोग्याची स्थिती चिंताजनक आहे. खाजगीकरण केल्यामुळं मेडिकल सेवेचं कित्येक लोक हे मरायला आपण ठेवलेले आहेत गावांमध्ये, ज्यांना 30-30, 40-40 किलोमीटर हार्ट अटॅक आल्यानंतर यावं लागतं आणि तिथेही चांगली सुविधा मिळेल याची शक्यता नाही. ह्या अत्यंत बेसिक गोष्टी आहेत म्हणून मी बोलतो आहे. असं बोलण्यासारखं खूप आहे, प्रत्येक बाबतीत बोलता येईल आणि त्यातलं वैगुण्य पण दाखवता येईल. पण शेवटी समाज त्याच्या गरजांवर तरी विचार करणार की नाही, मूलभूत गरजांवर तरी विचार करणार की नाही, हा प्रश्न आहे. मी आधी सांगितलं की रस्त्यात थुंकणं यासारख्या अनारोग्याच्या सवयी नाही आपण बदलू शकलो 66 वर्षात. यात आपल्याला फार काही करता नाही आलं आणि त्याचं कारण समाजाची ती साथ नाही आहे. समाजाला वाटत नाही आहे की हे आपल्याला केलं पाहिजे. घरी टॉयलेट असलं पाहिजे, आपल्या बंदिस्त टॉयलेट, हे लोकांना वाटतच नाही, पटतच नाही आहे. आणि त्यामुळं कित्येक योजना आल्या आणि गेल्या, पण आपला देश आहे तिथंच आपण आहोत. आरोग्यसेवेच्या खाजगीकरणाचे परिणाम कदाचित मुंबईत जाणवणार नाहीत, पण ते आपण विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकणात जर गेला तर तिथे आपल्याला दिसून येईल की किती मोठ्या प्रमाणावर त्याचं बाजारीकरण होऊन एक प्रकारे चांगल्या आरोग्याचा हक्कसुद्धा आपला डावलला गेला. आज ज्या किमतींमध्ये हॉस्पिटल्स चालतात, ज्या किमती आपल्याला द्याव्या लागतात, त्या कुठे प्रपोर्शनेट का आहेत का किंवा काय, याचं आपण कुठलंही खरं म्हणजे आकलन न करता देशाचं बजेटही त्याच्यावरूनच तयार होतं आणि त्याप्रमाणे बजेटचं डिस्ट्रीब्युशन पण होतं, पण जे काही व्हायचं ते होत नाही. तिसरी गोष्ट पाण्याची. आज मी पाण्याच्या विषयावर फार बोलणं योग्य नाही, खानापूरकर सर समोर बसलेले असताना मी त्या विषयावर काय बोलणार. पण एक मला फक्त आपल्याला जागरूक करायचं आहे आणि याचं कारण असं की उद्याचे नागरिक जे आहेत त्यांना देशाचे आजचे प्रश्न नेमके कळलेच पाहिजेत, अन्यथा नुसत्याच भावनिक समाजसेवेला काही अर्थ नाही. आपल्या देशामध्ये 6.5 लाख खेडी आहेत एकूण आणि त्या 6.5 लाखपैकी 4 लाख खेड्यांना आज आपण शुद्ध पेयजल, चांगलं पिण्याचं पाणी किमान अपेक्षा नाही पुरवू शकत. या गोष्टीची धोरणकर्त्यांनाही लाज वाटली पाहिजे आणि या गोष्टीची जनतेलासुद्धा लाज वाटली पाहिजे. त्याचं कारण धोरणं आपण काय ठरवली, धरणांना आपण का मान्यता दिली, मोठी धरणं पाहिजेत असं आपल्याला कोणी लादलं, का लादलं आणि ते आपण सहन का केलं. आणि एवढे मोठे 70-70 हजार कोटीचे भ्रष्टाचार होताना शहरी समाजाची भूमिका काय याच्यावर? का शहरी समाजाचा काही संबंध नाही धरणाशी? मुंबई पुण्यातल्या लोकांना याबद्दल काय म्हणायचं आहे? धरणांमध्ये भ्रष्टाचार होतो याबद्दल त्यांना काय म्हणायचं आहे? का त्यांना पॉलिसीवर
धोरणांवर दबाव टाकायचाच नाही आहे का, हा त्यांचा प्रश्नच नाही आहे का, हा प्रश्न फक्त विदर्भाचा आहे, हा प्रश्न फक्त पश्चिम महाराष्ट्राचा आहे आणि उर्वरित लोकांचा नाही, हा विषय, या विषयावर विचार करण्याची वेळ आलेली आहे. पेयजल आपण जसं पुरू शकत नाही, म्हणजे पेयजल किमान अपेक्षा पेयजलसुद्धा नाही तर मग मी म्हणतो ते शुद्ध पेयजल वगैरे हा भाग नंतरच आला. हे फार अवघड आहे का? आपल्या पूर्वजांना पाणी कसं मिळत असेल? धरणं नव्हती तेव्हा लोक पाणी नव्हते का पीत? लोकसंख्या मान्य आहे वाढली, लोकसंख्या वाढली ही बरोबर आहे गोष्ट, पण तरीही त्यावेळेसचे त्यांचे उपाय काय होते आणि ते आपण विसरलो का? मग जलक्रांती आपल्या आसपास अनेक घडत आहेत. मी खानापूरकर सरांचं सांगितलं, राळेगणमध्ये घडलं, हिवरे बाजारमध्ये घडलं, सोलापूरच्या अंकोलीच्या देशपांडेंच्याकडे घडलं, प्रत्येक ठिकाणी ते घडतं आहे. आपण त्याच्याकडे डोळेझाक करून आहोत का? आपल्याला तो प्राधान्याचा विषय वाटत नाही का? मुंबईला पाणी कुठून येतं आणि मग हा तलाव किती वेळात भरतो आणि तो भरण्याचे मार्ग काय आहेत आणि त्या भरण्यात अडथळे काय आहेत आणि 2025 साली मुंबईची लोकसंख्या कशी असेल आणि लोकसंख्येला त्या पाणी कुठून येईल, या प्रश्नाचा विचार फक्त महापालिकेत विधानसभेत बसणाऱ्यांनी करावा. ह्याच्यावरती आपण सोडणार असू तर 66 वर्ष जे घडलं त्यापेक्षा पुढच्या काही वर्षांमध्ये वेगळं घडण्याची शक्यता नाही. आणि एक दिवस आपण पाण्यालाही महाग होऊ हे सुद्धा सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. विस्थापन करून जी मोठमोठी धरणं झाली त्या विस्थापितांचं काय झालं? विकास पाहिजे म्हणजे काय पाहिजे? शहरातल्या मध्यम वर्गाला, श्रीमंत वर्गाला विकास पाहिजे म्हणजे काय पाहिजे आणि तो कोणाच्या जीवावर पाहिजे? तुम्हाला कधी हे सांगितलं गेलं नाही की तुमचा फ्लॅट रिकामा करून द्या, तो राष्ट्रकार्यासाठी पाहिजे. त्यामुळं ज्याची जमीन विकासात गेली त्याची किंमत आपल्याला नाही, तुम्हाला मला ती नाही, कारण आपले फ्लॅट सुरक्षित आहेत. आपल्याला कोणी सेक्शन 4ची नोटीस नाही चिटकवणार दादावर की ही जमीन तुमची काय जे असेल ते 1 महिन्यात रिकामी करा आणि पीक घेऊ नका, ही जमीन शासनाला ताब्यात घ्यायची. ही आपल्याला वेळच आलेली नाही आणि म्हणून आपल्याला विस्थापितांचे दुःखच कळत नाही. आणि म्हणून राजकीय लोक जे भूलभुलैया करतात विकासाचा, त्याच्यावर आपणही त्यांच्या बाजूचे ढोल म्हणतो की विकास शेवटी झालाच पाहिजे. विकास म्हणजे काय? कोणाच्या जीवावर, कशाच्या किमतीवर, देशाला कोणती किंमत मोजावी लागणार, याचा आपण कुठलाही विचार करत नाही. नागरिक म्हणून आपल्याला या गोष्टींकडे जर बघता आलं नाही तर इतिहास जो काही असेल आपला कितीही वैभवशाली, भविष्य अजिबात आपलं नाही. आणि 2020ला भारत महासत्ता होणार ही तर एक भूलथाप आहे मोठी, की जो देश 27 मजल्यांचा महाल एकीकडे अंबानींचा मुंबईतच असतो आणि दुसरीकडे 2/3 मुंबई झोपडपट्टीत राहते, त्या देशाला महासत्ता वगैरे बोलण्याची त्या देशाची लायकीच नसते असं मला वाटतं. ह्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून मला आठवतं की स्टीव्ह जॉब्स बहुतेक भारतात आले होते, मी नाव चुकतही असेल कदाचित, कोणीतरी संगणक क्षेत्रातले त्यांनी, बहुतेक स्टीव्ह जॉब्स. त्यांना विचारलं होतं की भारत 2025 साली कॉम्प्युटरच्या क्षेत्रात महासत्ता बनणार का? तेव्हा ते म्हणाले होते की हसले ते आणि ते म्हणाले हो, भारत कॉम्प्युटरच्या क्षेत्रात निश्चित महासत्ता बनेल तेव्हा जेव्हा कॉम्प्युटर्स मेणबत्तीवर चालतील. त्यांना हे सांगायचं होतं की कॉम्प्युटरला चालवायला आधी वीज लागते, त्या विजेचं नियोजन काय आहे ते सांगा आणि मग महासत्तेचं बोला. तेव्हा जे काही मोठमोठ्या विद्वानांकडून समाजातल्या अत्यंत आदर असलेल्या व्यक्तींपासून ते अगदी विकासकर्त्यांपर्यंत आजच्या उद्याच्या सगळ्यांच्याकडून जे सांगितलं जातं आहे की भारत महासत्ता हे एक मृगजळ आहे. भारत महासत्ता जर असेल झाला तर तो केवळ मूठभरांचा असेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 20-25 औद्योगिक घराणी भारतावर राज्य करतात आणि 20-25 राजकीय घराणी महाराष्ट्रावर राज्य करतात. झालेच तर महासत्ता ते होतील. आपण तुमचा माझा महासत्ता होण्याचा प्रश्नच नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याकडे आपण डोळेझाक करता कामा नये. लोकांची वृत्ती, मला कधी कधी आश्चर्य वाटतं, उतरला पाजारोमधून की ठोक सलाम. त्यांनी ती पाजारो कुठून घेतली लोक विचारच करत नाही. आलं कुठून हे नगरसेवक, हे आपल्याला दिसत आहेत कसे, हे कुठून श्रीमंत झाले, याच्यापर्यंत आपण नागरिक म्हणून कधी जातच नाही. आणि परिणामी पाण्यासारख्या गोष्टीला सुद्धा आज आपल्याला तरसावं लागतं आहे. खरं म्हणजे देशामध्ये पाऊस चांगला होतो, योग्य होतो. खानापूरकर सर त्यांच्या व्याख्यानात सांगतीलच, फक्त नियोजनाचा दुष्काळ आहे, व्यवस्थापनाचा दुष्काळ आहे आणि टेंडरचं प्रेम जास्त आहे. त्याच्यामुळे महात्मा गांधींनी जे काही सांगितलं, स्मॉल इज ब्युटिफुल, छोटे पाण्याचं मॉडेल हे आहे का आपलं, धरण हे मॉडेल आहे का पाण्याचं, याचा विचार मुळापासून करण्याची त्यांची तयारी नाही, कारण त्यांना टेंडरमधून पैसे मिळतात. पण तुम्ही मी काय करतो हाही प्रश्न आहे, तुम्ही मी त्याच्यावर काही बोलतो का हाही प्रश्न आहे, त्याच्यावर विचार केला पाहिजे. विजेच्या क्षेत्रामध्ये काय आहे, आता असं सांगितलं जातं की 1,05,000 मेगावॅटची आपली गरज. मला माहीत नाही हा आकडा कुठून आला, पण जे काही सांगितलं जातो तो हा, आणि त्याच्यापैकी आपण फक्त 45,000 मेगावॅट तयार करतो. मग लोक म्हणतील की मग जैतापूर अनिवार्यच आहे, घेतलंच पाहिजे, वीज पाहिजे ना. तुम्हाला वीज पाहिजे, पण ती पुन्हा कोणाच्या जीवावर हा प्रश्न आहे. आणि 3 लाख कोटीची अणुभट्टी घेताना एका क्षणाचाही विचार होत नाही, हे त्याहून गंभीर आहे. विकास कुठलाही करताना 3 गोष्टी पाहाव्यात असं मला वाटतं. पहिलं म्हणजे ज्या भागाचा आपण तथाकथित विकास करणार आहोत
त्या भागाची कॅरिंग कॅपॅसिटी काय आहे. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यावर 21 प्रकल्प लाजायचे का विजेचे, हा विचार केला पाहिजे. त्याचा विचार कुठेही होताना दिसत नाही. दुसरं, अल्टरनेटिव्ह ॲनालिसिस असलं पाहिजे. पर्यायांचा वर अभ्यास झाला पाहिजे, जे सक्तीचं आहे. देशाचा नियोजन आयोगसुद्धा पर्यायांचा विचारच न करता जर प्रोजेक्ट अप्रेझल करत असेल तर ह्या देशाला देवसुद्धा वाचू शकणार नाही असं मला वाटतं. पर्यायांचा काय विचार झाला. आज असं सांगितलं जात आहे की सौर ऊर्जा ही महाग आहे म्हणून ती घेता येत नाही. ही गोष्ट बरोबर आहे. सौर ऊर्जेची आज किंमत पाहिली तर महाग आहे, पण ती महाग का राहिली. याच्यावर साहेब संशोधन करणार नव्हता. त्याच्या देशात कधीच विजेचा प्रश्न होता आणि त्याच्या देशात सूर्यच नव्हता. पण ज्या देशाच्या डोक्यावर किमान 10 महिने सूर्य असतो त्या देशाने याचा विचार करायला हवा होता की नाही, हा प्रश्न आहे. सांगायला खूप दुःख वाटतं, खेद वाटतो, पण सांगितलं पाहिजे. देशामध्ये प्रत्येक गोष्टीवर संशोधन करणारी केंद्र आहेत, अगदी छोट्या गोष्टींवर. पुण्यासारख्या ठिकाणी तर अंडी उबवणीवर पण संशोधन होतं, पण या देशात सौर ऊर्जेवर संशोधन करणारं एकही चांगली संस्था, एकही चांगलं केंद्र विकसित होऊ दिलं गेलं नाही. मी विकसित झालं नाही म्हणतो आहे, मी विकसित होऊ दिलं गेलं नाही म्हणतो आहे. आणि त्याच्या मागे ह्या अणुमाफियांच्या टोळ्या कदाचित असाव्यात, असा मला आजकाल संशय येतो की दुसरा पर्यायच उपलब्ध करून द्यायचा नाही. आता सांगायचं की 3 लाख कोटींची भट्टी अनिवार्य आहे. त्याचं कारण सौर ऊर्जेच्या छोट्या छोट्या प्रकल्पांमध्ये पैसे मिळत नाहीत. भारतातली 3 जी राज्य आहेत, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल आणि अरुणाचल प्रदेश, या 3 राज्यांमध्ये जर छोटे जलविद्युत प्रकल्प आपण हाती घेतले तर आपण 1 लाख मेगावॅट एवढी वीज निर्माण करू शकतो. आणि आपली एकूण गरज 1,05,000ची, म्हणजे आपल्याकडे सरप्लस ऊर्जा राहू शकते. पण ह्या छोट्या प्रोजेक्ट्समध्ये आम्हाला खायला मिळत नाही, म्हणून आम्ही ते प्रोजेक्ट करत नाही. आणि आम्ही फक्त आणि फक्त मोठ्या प्रोजेक्ट्सचं बोलतो, मोठ्या धरणांचं बोलतो. त्याचं कारण आमचं सगळं टेंडरवरती प्रेम आहे. आणि आमचं नशीब इतकं चांगलं आहे की या देशाचा मालक म्हणवणारा नागरिक हा कधी आम्हाला विचारतच नाही की हे का केलं गेलं. तो 2 बाजूंनी भांडतो, एक तर व्हावं अशा बाजूनी किंवा न व्हावं अशा बाजूनी, पण तो त्याच्या कारणापर्यंत जात नाही. त्या धोरणकर्त्यांना कधी विचारतच नाही की हे का केलं, याचं कॉस्ट एस्टिमेट काय, याच्यामागे ही कुठली सोय आपल्याकडे नाही. पुन्हा 5 वर्षांनी येऊन ते लिपापोती करतील आणि आपली मतं घेतील. ह्या व्यवस्थेला आपण शरण गेलो आणि म्हणून आजची वेळ आली. आज देश कोणत्या 3 समस्यांनी ग्रासला आहे, मला ते तरुणांच्या पुढे पण अगदी स्पष्टपणे मांडायचं. अनेक समस्या देशामध्ये, यादी काढली तर 150-200 समस्यांची होईल, पण मला ज्या आज मुख्य वाटतात 3 समस्या, त्यातली पहिली आहे असुरक्षिततेची. आज घराबाहेर पडताना कोणालाही सुरक्षित वाटत नाही. स्त्रियांना सुरक्षित वाटत नाही हेही ठीक, एक वेळ समजू शकतो, पण पुरुषांना तरी सुरक्षित वाटतं का, हा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर नाही असं आहे. मला माहिती नाही रस्त्यावर काय अपघात घडणार आहे, मला माहिती नाही कोण दुसराच मला येऊन उडवून जाणार आहे, मला माहीत नाही की मी बॉम्बस्फोट कधी होणार आहे लोकलमध्ये माझ्या, हे मला माहिती नाही. आणि मी असुरक्षित आहे. घरातून बाहेर पडलेला प्रत्येक मनुष्य, मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा असुरक्षित आहे, ती जी देशाची राजधानी आहे. अन्यत्र सुद्धा काही फार वेगळी परिस्थिती आहे असं काही समजायचं कारण नाही. आपल्या देशामध्ये आपल्याच आया बहिणी नाही फिरू शकत रात्री, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. बलात्कारच्या घटना होतात, त्या पुन्हा पुन्हा होत राहतात आणि एकदा लोक रस्त्यावर आले म्हणून त्याचा काहीतरी न्यायनिवाडा होतो, पुढे सगळं थंड होतं. ही गोष्ट योग्य नाही. असुरक्षितता मग ती अगदी मुंबईत लोकलमध्ये बसल्यापासून असोत किंवा चीनपासून धोका असो, पाकिस्तानपासून धोका असो, या असुरक्षिततेने आपण सगळे बेजार आहोत. लष्करावरचं करोडो रुपयाचं बजेट दरवर्षी खर्च होत असताना शेजारच्या एका त्या बाष्कळ देशाला आपण एवढाही इशारा देऊ शकत नाही की याद राखा काय केलं तर गाठ आमच्याशी आहे. तर लष्करी सामर्थ्य एवढं काय कामाचं असं मला वाटतं. मला गंमत वाटते की भारत लष्करी महासत्ता होणार म्हणजे काय, तर पुन्हा पुन्हा फक्त दिल्लीतून कागदी इशारे पाकिस्तानला देण्यासाठी की याद राखा पुढच्या वेळेला असं केलं तर आम्ही तसं करू. त्याच्यावर काही घडत नाही. धोरणकर्त्यांना आपण महासत्ता होणार म्हणजे नेमकं काय होणार हे तरी माहिती की नाही, याची मला शंका वाटते. लष्करी महासत्ता आपण होऊ शकत नाही, कारण आता साम्राज्य विस्ताराला परवानगी नाही. तुम्ही काय आता शेजारचा देश घेऊन तुमचं भूभाग वाढवू शकत नाही. त्यामुळे लष्करी सत्तेला एका मर्यादित अर्थानेच आणि तो संरक्षणाच्याच अर्थाने अर्थ आहे. आणि त्यातही आपण संरक्षणाच्याच बाजूचे आहोत. म्हणजे ती एक गंमतच आहे. इंग्लंडमध्ये युद्धमंत्री असतो, वॉर मिनिस्टर, आणि आपल्याकडे संरक्षण मंत्री असतो, डिफेन्स मिनिस्टर. त्यातून आपली मानसिकता दिसते. याचा अर्थ मी युद्धखोरीचा अजिबात पुरस्कार करत नाही, मी अहिंसेचाच पुरस्कार करतो. पण कधीतरी सीमेच्या बाहेर अहिंसा कधीतरी देशाच्या हितासाठी बाजूला ठेवावी लागते आणि अहिंसेच्या रक्षणासाठी कधीकधी हिंसा करावी लागते. त्यात मात्र आपलं लष्करी महासत्ता असूनही आपण कुठं आहोत याचं चिंतन करण्याची वेळ आहे. दुसरं, आपण विज्ञान तंत्रज्ञानात महासत्ता होणार आहोत का, मला तेही वाटत नाही. जिथे विज्ञानाचं बोललं की गोळ्या मिळतात, गोळ्या खाव्या लागतात, त्या देशाची मानसिकताच ती कुठे आहे पुढे जाण्याची.
मंत्रिमंडळात बसणारे अर्धे लोक गंडेदोरे बांधणारे असले तर कसं काय अंधश्रद्धा निर्मूलन होणार असं कधी कोणीतरी परवा म्हणलं, मला वाटतं बहुधा बाबा आढाव म्हणले. ती मानसिकता आहे का? आमचे राजकारणी ज्योतिषांकडे जाऊन सल्ला घेतात, आमच्या राजकारण्यांचंच चालत नाही महाराज बुवापासून शिवाय. आणि मग तिथे आपण कधी महासत्ता होणार? विज्ञाननिष्ठ समाज घडवणं ही चेष्टा नाही, ही गंमत नाही. आपण आगरकरांना दुर्लक्षित केलं, आपण न्यायमूर्ती रानडेंना दुर्लक्षित केलं, आणि मग एक विज्ञाननिष्ठ समाज आपण नाही घडवू शकलो. काही विज्ञानाची गोष्ट आली की आमचा धर्म अडवायतो, आमच्या भावना दुखावतात. कोणीतरी म्हणलं की शौचालय जास्त पाहिजेत, की आमचा धर्म तेव्हा किती बिघडला होता, जयराम रमेशांवर काय हल्ला, जसं काही हा धर्म पाखंडी, याला मारतात की काय सुळावर देऊन, अशी परिस्थिती झाली होती. आता तेच बोलायला लागले ही गोष्ट वेगळी, पण हा देश विज्ञाननिष्ठ नव्हता आणि तो करणं खूप अवघड आहे, ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणून विज्ञान तंत्र आज आपल्या हातात कोणाचाही असलेला मोबाईल, भारताच्या कंपन्या किती आहेत मोबाईलमध्ये? किती भारतीय कंपन्या मोबाईल बनवतात? नाही बनवत. खूप काही गप्पा मारण्यात अर्थ नाही, आम्ही मोठे होऊ वगैरे, हे ठीक आहे, पण शेख चिल्लीसारखी स्वप्न पाहण्यात अवघड काही नाही. स्वप्न ही सत्याच्या वास्तवाच्या आधारानेच पुढे पाहिली पाहिजेत असं मला वाटतं. तिसरं, आपण आर्थिक महासत्ता होणार का? त्याची आपली खरंच योग्यता आहे का? रुपयाचं चारित्र्य जसं ढळत चाललंय दिवसेंदिवस, तो खाली खाली जातो, आता पुन्हा कुठेतरी वर आला. महागाईनी जनता बेजार असताना शेअर बाजार म्हणजे आर्थिक व्यवस्था हे जर आपलं असेल तर मग कदाचित आपण महासत्ता होऊ. पण या भारतातल्या सगळ्या अबलांचं, सगळ्या दुर्बल लोकांचं सक्षमीकरण, आर्थिक सक्षमीकरण, दरडोई उत्पन्न, हे जर आपण पाहिलं तर आपण आज आर्थिक महासत्तेच्या उंबरठ्यावर सुद्धा पोचू शकत नाही. महासत्ता होण्याची गोष्ट दूर. थोडं उत्तर